सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी ही 40वर गेलेली आहे, इशारा पातळी गाठलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काकारनगर असेल किंवा कर्नाळ रोडवरती हे पाणी आलेलं आहे। आपण सध्या कर्नाळ रोडवरती आहोत, या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आर्मीची एक तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे। या ठिकाणी राहणारे जे नागरिक होते त्यांना महापालिकेने ऑलरेडी स्थलांतर केलेलं आहे। त्याचबरोबर गेले 8 दिवस सतत जो पाऊस सुरू होता त्यामुळे पाण्याची पातळी वाढत होती आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर जे बारकाईनं लक्ष ठेवून होते ते अधिकारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आपल्यासोबत आहेत। सांगा सर, काय महापालिकेनं उपाययोजना केलेल्या आहेत आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे? नमस्कार। मागील 24 तासामधील पाण्याची पातळी लक्षात घेता आता आयर्विन ब्रिजची पाण्याची पातळी ही 40 फुटावर आलेली आहे, म्हणजे इशारा पातळीपर्यंत आलेली आहे आणि 45 फूट पातळी ही धोका पातळी आहे आणि पुढील 24 तासामध्ये बघितलं तर 1 ते 2 फूट आपली पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। कोयनेतून जवळपास 32,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तसेच प्री कॅचमेंट एरियामध्ये पडणारा पाऊस लक्षात घेता पुढील 24 तासामध्ये पाण्याची पातळी ही 42 ते 43 पर्यंत जाऊ शकते। मागील 2 दिवसामध्ये सर्व नागरिकांना म्हणजे 40 फुटापासून ते 45 फुट ज्या भागामध्ये पाणी जातं त्या भागातील नागरिकांना जाणीव जागृती करून तयार राहण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। नागरिकांना आवाहन करण्यात येतं की बाबा पॅनिक होण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही। पाण्याची पातळी ही हळूहळू वाढत आहे, पण कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे। नक्कीच आपण पाहू शकता सांगलीकरांच्या मदतीसाठी जवानांची एक तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे। हे सर्व जवान आहेत, हे सांगलीच्या नागरिकांना मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणचे जे जवान आहेत हे आपण पाहू शकता। तर दुसऱ्या बाजूला सांगली शहर पोलिसांनी कंबर कसलेले आहे। या ठिकाणी गेले 8 दिवस झालं पावसात सतत बंदोबस्त ठेवलेला आहे। आयर्विन पुलावरती कोणालाही या ठिकाणी सोडण्यात येत नाही आणि बारकाईने या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी घडू नये यासाठी सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे या ठिकाणी चोख बंदोबस्त लावलेला आहे। आपल्यासोबत संजय मोरे आहेत। सर, मला सांगा कशा पद्धतीने आयर्विन पुलावर बंदोबस्त आणि या ठिकाणी जे काही पाणी शिरलेलं आहे या ठिकाणी सुद्धा बॅरिकेड वगैरे लावून पोलीस बंदोबस्त 24 तास ठेवलेला आहे, काय परिस्थिती आहे आता? जसं जसं पूर परिस्थिती वाढत आहे त्याप्रमाणे आम्ही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आणि पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावून रस्ते बंद केलेले आहेत, जेणेकरून आर्मी जवान आणि NDRFचे जवान यांना काम करायला सोपं जाईल, त्या ठिकाणी त्यांना मूव्हमेंट करायला सोपं जाईल याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी प्रतिबंधक एरिया, नदीपात्र, ब्रिज आणि पाणी भरण्याचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्या ठिकाणी जर कोणी आढळून आले असं अथवा कोणी सेल्फी घेणे अथवा रील काढणे अथवा अतिउत्साहात ब्रिजवरनं उड्या मारणे असे करणारे जे अतिउत्साही युवक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले, त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि सर्व ठिकाणी सरकारी घाट असू द्या, समर्थ घाट, माई घाट आणि नवीन बायपास ब्रिज, आयर्विन ब्रिज या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तींना गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि लोकांना त्या ठिकाणी जमू देण्यात येत नाही। नक्कीच आपण पाहू शकता प्रशासन सज्ज असल्याचे आपण पाहू शकता। या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे, त्याचबरोबर सांगलीकरांच्यासाठी या ठिकाणी जवानांची तुकडी दाखल झालेली आहे। त्याचबरोबर महापालिकासुद्धा या ठिकाणी कुठं कमी पडत नाही आहे। या ठिकाणी आपण सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे ॲक्टिव्ह मोडवर या ठिकाणी आलेले आहेत। कॅमेरामन विकीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।